संत जर दारामध्ये आले तर देव सारावे परते आणि संत पूजावे आरते, अशा स्वरूपाची संप्रदायाची आणि आपल्या शास्त्राची आपल्याला आज्ञा आहे। टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या सगळ्या आनंद सोहळ्यामध्ये टाळ्यांच्या गजरामध्ये सहभागी होऊ। वाढदिवस आशीर्वचन मिळाले, आज काय भावना आहे? खरं म्हणजे अशा प्रकारच्या आध्यात्मिक साधनेमध्ये नेहमीच एक वेगळ्या प्रकारचा आनंद मिळत असतो की ज्यात हवं काही नको, हे काही नको आहे आपल्याला, परंतु आपल्या संतांनी, आपल्या ग्रंथांनी, आपल्या परमेश्वराने देण्यात आनंद मानायला शिकवलाय, तर तो देण्यातला आनंद या संत पूजनामध्ये मिळतो। आयुष्यभर ज्यांनी साधना केली अशा संतांचे पाद्यपूजन करणं हा आपल्याला पूर्वपुण्यामुळेच मिळालेला योग आहे आणि त्यामुळे आम्ही आमच्या आयुष्याची कृतज्ञता मानतो आणि अजूनही वारकऱ्यांना काही हवं असेल ते देण्यामध्ये आम्ही आनंद मानतो। आज काय वाटतं? आज 50 दिंड्यांना टेंट दिले आपण, कारण बऱ्याच वेळेला व्यवस्था होत नाही रात्रीची, तेवढ्याच मोठ्या प्रमाणावर ताडपत्र्या आणि सतरंज्या दिल्या, काही दिंड्यांना टाळ आणि पकवास दिले। सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक प्रवासी बॅग दिली, ज्याला कछुआ बॅग असं म्हणतात, आणि एक स्लिपिंग बॅग दिली की ज्यामध्ये उघडल्यानंतर तो बेड होतो फोमचा आणि घडी केल्यानंतर ती पिशवी तयार होते आणि अगदी हँडी कुठे घेऊन जाता येते। आतमध्ये कप्पे आहेत, वारकऱ्यांना रात्री झोपताना सामान कुठे ठेवायचं, पैसे कुठे ठेवायचे, दागिने कुठे, प्रश्न असतो। अशी एक स्लिपिंग बॅग मोठ्या प्रमाणात दिली। पहिल्या वर्षी आम्ही रेनकोट दिले, दुसऱ्या वर्षी आम्ही खांद्याला लटकवायची पिशवी दिली। यावेळेला मात्र असं लक्षात आलं की गावोगाव जरी मुक्कामाला व्यवस्था असली, एवढ्या लोकांना काही गाद्या देणं शक्य नाही। ताडपत्री असते, फाटकी सतरंजी असते, तर ताडपत्रीवर स्वतःची गादी लागली की शांत होतो। योग दिनाच्या एक मोठा योग आला आहे की दिंड्या 20 तारखेला मुक्कामी आणि 21 तारखेला योग दिन। दिंड्या 20ला मुक्कामी राहून 21ला आराम करतात, विश्रांती घेतात आणि 22ला पुढे पायी चालणं सुरू होतं। मग 21ला सकाळी या 6 लाख वारकरी 1200 दिंड्यांच्या ठिकाणी सामूहिक योगा, पूर्ण विद्यापीठाची NSSची यंत्रणा लावली आहे। प्रत्येक दिंडीला 2 जण मिळतील, एक मुलगा आणि एक मुलगी, ते आदल्या रात्री मुक्कामी राहतील। सकाळी सगळ्यांचं आवरण बरोबर 10 वाजता एका सेंट्रल पॉइंटला एका दिंडी बरोबर देवेंजी योगा करतील, वारकऱ्यांचे मोठमोठे जे प्रमुख आहेत ते योगा करतील आणि ती दिंडी योगा करेल। म्हणजे ते तिथला एका अर्थाने योगा हा 500 जणांचा होईल। ते देवेंजी आणि संतांचे नेते योगा करतानाची फीड 1200 ठिकाणी देणार आणि त्या 1200 ठिकाणी इकडे देवेंजीने आणि संत महंतांनी केलेल्या योगाला 1200 ठिकाणी फॉलो करायचं। 6 लाख वारकरी एका वेळेला योगा करतात। बोला वर्ष या कार्यक्रमाचं यंदा काय विशेष आहे? या संत पूजन कार्यक्रमाची मागची भावनाच अशी आहे की वारकरी संप्रदायातील सर्व मान्यवर संत जे समाजाला चांगली दिशा दाखवतात, चांगल्या मार्गावरती चालण्याचं त्यांना प्रोत्साहन देतात, या सर्वांचं पाद्यपूजन व्हायला पाहिजे, जेणेकरून लोकांना अशा व्यक्तींच्या पायाकडे यायचं, त्यांच्या मागे यायचं एक स्फुरण मिळलं पाहिजे। यासाठीचा हा प्रयत्न आमचे मार्गदर्शक नामदार चंद्रकांतदादा पाटील आणि या कार्यक्रमाच्या मागची आमची प्रेरणा चंद्रकांत हरिभक्तपरायण चंद्रकांत महाराज वांदळे यांच्या माध्यमातून आणि माझे या कार्यक्रमाचे अगदी खंदे साथी
मान्य अनंत बाप्पू सुतार या सर्वांच्या माध्यमानं, मग साई एज्युकेशन ट्रस्ट असेल, विठ्ठल मित्र मंडळ असेल, सिद्धिविनायक मित्र मंडळ असेल, या सर्वांच्या प्रयत्नातून हा कार्यक्रम साजरा होतो। यंदाच्या वर्षी 2500 वारकरी बांधवांना दिंडी मध्ये जे चालतात त्यांना आपण बिछाण्याचं वाटप केलंय। पुणे शहरात पश्चिम विभागामध्ये उटीची भजनं चालतात अशा 49 मंडळांना 51 टाळ दिलेले आहेत। त्याचप्रमाणे 7000 भाविकांना, या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व वारकरी बांधवांना कछुआ बॅग म्हणजे पाठीवरती अत्यंत छोटे छोटे वस्तू न्यायला उपयुक्त अशी कछुआ बॅग दिलेली आहे। वॉटरप्रूफ आहे ती। आणि 36 दिंड म्हणजे 12 दिंड्यांना 36 तंबू असं भरघोस वाटप। महिला मंडळांना 70 महिला भजनी मंडळांना शंख, खंजेरी आणि चिपळी अशा 3 याचं पॅकेट असं आपण दिलेलं आहे। आणि हे सर्व माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला त्यांचा खूप मोठा आधार आहे आणि कायम ते आमच्या पाठीशी उभे असतात, या माध्यमातून दिलं जात आहे। संत जर दारामध्ये आले तर देव सारावे परते आणि संत पुजावे आरते, अशा स्वरूपाची संप्रदायाची आणि आपल्या शास्त्राची आपल्याला आज्ञा आहे। टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या सगळ्या आनंद सोहळ्यामध्ये टाळ्यांच्या गजरामध्ये सहभागी होऊ। परमश्रद्धेय आदरणीय नामदार चंद्रकांतदादा पाटील, त्यांच्या सुविधे धर्मपत्नी सौभाग्यवती अंजलीताई चंद्रकांतजी पाटील यांच्या शुभ हस्ते सर्व मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान होतोय, पूजन होतंय, पाद्य पूजन होतंय। वारकऱ्यांना वस्तूची गरज असतेच, पण त्याच्यापेक्षा यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणाची, हा समाज एकसंध या सोहळ्याच्या निमित्ताने होतोय। हजारो वारकरी माता भगिनी आणि त्याचबरोबर वारकरी विचार हा घराघरामध्ये गेलेला आहे। वारीला प्रत्यक्ष जरी जाणारे नसले तरी वारकरी विचार श्रवण करण्यासाठी या कीर्तनाच्या माध्यमातून सर्व भाविक या ठिकाणी येतात आणि एक चांगले समाज मानस या विचाराच्या माध्यमातून घडतंय। वस्तू एक निमित्त आहे, परंतु आपण काही समाजाला देणं लागतो। ते नामदार चंद्रकांतदादा पाटील यांची असलेली अत्यंत स्वच्छ स्वरूपाची भावना आणि दिलेल्या वस्तू या चांगल्या दर्जाच्या द्यायच्या, अशा स्वरूपाचं कायम गुणवत्तेची पारख करणारे हे आदर्श व्यक्तिमत्व। आणि मग पाठीमागची असलेली कार्यकर्त्यांची फळीत्यामध्ये आदरणीय गिरीजी खत्री असतील, शिवस्व प्रतिष्ठान असेल, सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट, साई एज्युकेशन ट्रस्ट, जीवनज्योत फाउंडेशन, अशा अनेक सेवाभावी संस्था, या सगळ्या नियोजनामध्ये जवळजवळ 25-30 याच्या बैठका होत असतात। नियोजन कसं करायचं, आखायचं कसं, त्याचं लेखन कसं करायचं, भोजन प्रसाद असेल आणि सगळ्या वारकऱ्यांना आनंद। अगदी पुण्याच्या बाहेरूनही अनेक दिंड्या, आम्हाला काही मदत मिळेल का, तर सगळ्यांना परिपूर्णता करता येत नाही, परंतु कोणालाही विनमुख आणि रिक्त हस्ते पाठवलं जात नाही। सगळ्यांच्याच असलेल्या मागणीची दखल घेतली जाते। अशा स्वरूपाचा हा सोहळा, वारकऱ्यांना त्याचा मनस्वी आनंद आहे। रामकृष्ण, धन्यवाद।